स्वागत आहे तुमचं व्ही एस विजनच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झालं ब्लॉग आला नाही, सॉरी फॉर दॅट. बट हां, आजचा हा ब्लॉग जो असणार आहे तो खूप धमाकेदार असणार आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे की दिवाळीचे तिन्ही दिवस कंबाईन करून हा ब्लॉग बनवला आहे आणि त्यात आपण दिवाळीच्या ह्या 3 दिवसात आपण काय काय केलं, आपले हे दिवाळीचे 3 दिवस कसे गेले हे सगळे यात दाखवलेत. तर आय होप सो तुम्हाला तो खूप आवडेल. तर चला वेळ न घेता स्टार्ट करूया. दिवाळीच्या सणातला आज हा पहिला दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस. अँड दिस इज आवर लुक फॉर लक्ष्मीपूजन. हा कुर्ता कालच घेतला मी नवीन. आणि त्यानंतर घरात देवाची पूजा आणि आरती करून घेतली. देन शॉपमध्ये गेलो आणि शॉपमध्ये पूजा करून वापस आलो. आणि घरी येताच की लेडीज लोकांचा फोटोशूट चालू झाला. कंटाळा आला होता भाई फोटो काढून. लोकांची दिवाळी कंप्लीट झाली पण यांच्यापासून एक फटाका नाही जळाला. ओके, देन नेक्स्ट मॉर्निंग आणि दुसरा दिवस होता दिवाळी पाडव्याचा. तर सकाळी लगभग 9 वाजता आपण उठलो आणि आदल्या दिवशीची थकान ही तोंडाच्या नक्षावरूनच दिसून येत होती. खूप दमलो होतो आदल्या दिवशी, त्यामुळं शूट पण करायचं विसरून गेलतो मी. पण हां, आजचा विषय एकदम सॉर्ट आऊट होता. आज आपल्याला संध्याकाळी झुडिओला शॉपिंग करायला जायचं होतं कारण उद्या भाऊबीज आहे. आणि ही कालची काढलेली रांगोळी अजून पण दारात होती. खरंच भारी काढली होती. विदाऊट एनी आर्टिफिशियल कलर्सचा यूज करून फक्त फुलांच्या पाकळ्यांपासून रांगोळी काढलेली होती. भारी दिसत होती. त्यानंतर सकाळी आपण पुन्हा एकदा शॉपकडे गेलो कारण तिथलं वातावरण सगळं बरोबर आहे ना ते पाहण्यासाठी. ओके, तर त्यानंतर फायनली आपण झुडिओच्या दिशेने निघालो. आणि थोड्याच वेळात आपण झुडिओला पण पोहोचलो. आता बघूयात आपल्या दिदाबाईसाठी काही चांगलं भेटतंय का. तिचं गिफ्ट राहीलच बाजूला, पण मला इथले टी शर्ट एवढे आवडले होते की मी स्वतःच ट्रायल रूममध्ये जाऊन ते ट्राय करत बसलो होतो. शेवटी तिला तिथलं काहीच आवडलं नाही. ह्या पोरींच्या मनात आहे ना नेमकं चालू काय असतं कोणीच सांगू शकत नाही. आणि फायनली आपण घरी आलो
आणि घरी आल्यानंतर दिवसभर एवढा दमलो होतो की सरळ जाऊन बेडवरती डोकं टाकून झोपलो. सो अगेन नेक्स्ट मॉर्निंग झाली. हा दिवाळीच्या सणातला तिसरा दिवस म्हणजेच भाऊबीज. आणि आपली लाल परी काय चमकत होती भाई दिवाळीच्या सणात. हे बघा जरा, आज भाऊबीज आहे आणि ह्या मॅडम अजून दुपारपर्यंत झोपलेलेच आहेत. भावाची काही कदरच नाही आहे यांना. सो आय एम ऑल सेट. आणि फायनली दुपारी का होईना आपण ओवाळलो तरी गेलो. ओके, तर सध्या आता ओवाळून झालेलं आहे आणि गिफ्ट पण देऊन झालेलं आहे. तर आता विचारूयात तिला की तिला गिफ्ट कसं वाटलं ते. कसं वाटलं गिफ्ट सांग. येऊ काय पुढं काहीतरी बोल. कसं आहे, उघडून पाहिलंस का खरं. ओके, तर या ठिकाणी तिला ड्रेस आवडलेला आहे आणि याच्यात ते ड्रेस आहे. आणि त्यानंतर घरी शेवई केली होती खाण्यासाठी. तर खूप भारी लागतं भाई हे डिश. आणि त्याच्यावर जर थोडीशी तुपाची धार जर सोडण्यात आली ना तर भाई स्वर्गच. आणि एक्झॅक्ट टाईमला ह्या पावसाने घोळ केला भाई. खूप सारे प्लॅन्स होते आपले. कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं आणि स्काय लॅटर्न वगैरे उडवायचं होतं. पण काय बोलू आता मी, पावसाने एंड टाईमला असा घोळ केला ना की अख्खा मूड ऑफ झाला. ओके, तर ह्या ब्लॉगसाठी आपण इथेच थांबू. आणि खूप सारे प्लॅन्स होते आपले दिवाळीत पण ते फिसकटले. इट्स ओके. सगळ्यात आपल्या मर्जीसारखं होईल असं होऊ शकत नाही. पण हां, नक्कीच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अजून धमाकेदार कंटेंटसोबत भेटू आणि लवकरच भेटू. तर आजच्यासाठी मला रजा द्या. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.